नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील. राज्य कर्मचारी संघटनांशी चर्चा करून निश्चितच केलेल्या सुधारित निवृत्तीवेतन योजनेमध्ये भविष्यात कोणतेही बदल केले जाणार नाहीत किंवा केंद्र सरकारच्या नव्याने राबवण्यात येणाऱ्या निवृत्तीवेतन योजनेत होणाऱ्या बदलांचा लाभ मिळणार नाही, असे राज्य शासनाने स्पष्ट केलेले आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा निर्णय गेल्या महिन्याच्या अखेरीस घेण्यात आला. या संदर्भात माननीय मुख्यमंत्री यांनी सर्व सरकारी कर्मचारी संघटना व राजपत्रित अधिकाऱ्यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. या निर्णयानुसारच राज्य सरकारने अलीकडेच सुधारित निवृत्तीवेतन योजनेच्या संदर्भातील शासकीय आदेश निर्गमित केला. सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत सर्व संबंधितांशी चर्चा करूनच निश्चित केलेल्या निर्धारित आराखड्यात कोणतेही बदल केले जाणार नाहीत, ही मुख्य तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच केंद्र सरकारच्या एकीकृत निवृत्तीवेतन योजनेत वेळोवेळी होणारे बदल किंवा त्या अनुषंगाने घेतलेले निर्णय राज्याच्या सुधारित निवृत्तीवेतन योजनेस लागू होणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. कारण अनेकदा केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांशी घेतलेल्या निर्णयाची राज्यात अंमलबजावणी करण्याची मागणी संघटनांकडून केली जाते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने केंद्राचे बदल लागू होणार नाही ही भूमिका स्पष्ट केली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकरिता 1 मार्च 2024 पासून सुधारित निवृत्तीवेतन योजना लागू केली जाईल. कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित निवृत्तीवेतन योजना किंवा केंद्र सरकारच्या एकीकृत निवृत्तीवेतन योजना यापैकी एक पर्याय निवडता येईल. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन योजनेसाठी 31 मार्च 2025 पर्यंत कार्यालय प्रमुख किंवा विभाग प्रमुखांकडे पर्याय म्हणून सादर करायचा आहे. सुधारित निवृत्तीवेतन योजनेचा पर्याय निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या एकीकृत निवृत्तीवेतन योजनेत सहभागी व्हायचे असल्यास त्यांना 31 मार्च 2027 पर्यंत बदल करता येईल. त्यानंतर मात्र बदल करता येणार नाही. केंद्राची एकीकृत व राज्याची सुधारित निवृत्तीवेतन योजना यापैकी कोणताच पर्याय स्वीकारणार नाहीत अशा कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत लाभ मिळण्याचे कायम राहील. आता हा लाभ कोण्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे? राज्य शासनाच्या योजनेत 20 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या अखेरच्या वेतनाच्या 50% रक्कम ही निवृत्तीवेतन म्हणून देण्यात येईल. 20 वर्षापेक्षा कमी किंवा 10 वर्षापेक्षा अधिक सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना शेवटच्या वेतनाच्या आधारे त्यांच्या सेवेच्या प्रमाणात निवृत्तीवेतन हे अनुज्ञेय असेल. 10 वर्षाच्या सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यास 7,500 रुपये निवृत्तीवेतन मिळेल. 10 वर्षांपेक्षा कमी सेवा झाल्यास निवृत्तीवेतनाला पात्र ठरणार नाही. केंद्र सरकारच्या एकीकृत निवृत्तीवेतन योजनेत किमान 25 वर्ष सेवेची अट आहे. तसेच 10 वर्ष सेवा झाली असल्यास 10,000 रुपये निवृत्तीवेतन मिळू शकेल, असे या शासन निर्णयामध्ये म्हटलेलं आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील.